पवनी तालुका के नीलस गांव में आंगनवाड़ी सेविका की भर्तियों में बड़े घोटाले का आरोप सामने आया है। यह आरोप स्नेहा शुभम तीतरमारे ने एक पत्रकार सम्मेलन में लगाया, जिसमें उन्होंने कहा कि आंगनवाड़ी सेविका के पद पर भर्ती के दौरान अनियमितताएं और धोखाधड़ी की घटनाएं सामने आई। मी पवनी तालुक्यातील नीलस या गावची आहे। मी अंगणवाडी सेविका पदभरतीसाठी फॉर्म भरलेला होता। तिथे प्रथम लिस्टमध्ये जेव्हा ग्रामपंचायतला लागली तेव्हा प्रेरणा धनपाल नवघरे ही पहिल्या नंबरवरती आहे आणि मी स्नेहा शुभम तीतरमारे दुसऱ्या नंबरवरती आहे। तिला 1 मार्क्स माझ्यापेक्षा जास्तच आहे। तर मी तिच्यावर ऑब्जेक्शन घेतला। मला डाऊट होतं की हिचे डॉक्युमेंट्स आपण पडताळणी करावं बा। तर मी तिच्यावर ऑब्जेक्शन घेतला की मला तुझे डॉक्युमेंट्स चेक करायचे आहेत। तर ज्या तारखेनुसार जे JR ची तारीख होती त्याच्यानुसार मला बोलवलं ऑफिसमध्ये आणि मग तिचे डॉक्युमेंट्स दाखवले। डॉक्युमेंट्स दाखवल्यानंतर मी डायरेक्ट मार्कशीटला हात लावून चेक केलं। म्हटलं मला ह्या मार्कशीटवर डाऊट आहे आणि मला याचा डिप्लोमा दाखवा म्हटलं या मार्कशीटचा। तर तिच्याकडे त्याचा डिप्लोमा नव्हता। नसल्यामुळे त्यांनी माझा पॉइंट आउट केलं की आम्ही तुम्हाला पॉइंट लिहितो बा ऑफिसला आणि नंतर तुम्हाला दाखवू आम्ही। तर त्यांनी पॉइंट आउट केलं आणि मी म्हटलं की मी इयरली पॅटर्न माझ्यापासून नाही आहे। ती व्यक्ती माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान आहे, ते पण पदवीला सेमिस्टर पॅटर्नच शिकली असेल। तर तिच्याकडे सेमिस्टर पॅटर्नचे पण तिथं नव्हते। मुक्त विद्यापीठाचे डॉक्युमेंट जोडलेले आहेत आणि 3 इयरचे 3 मार्कशीट जोडलेले आहेत। तर मी घेतलं डाऊट। त्याच्यानंतर त्यांनी मला नंतर एक लेटर दिलं की या तारखेला तुम्ही या की ती व्यक्ती तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रत्यक्षात दाखवायला तयार नाही। तिने लेटर सक्त लेटर लिहून दिलं की मी आपली वैयक्तिक माहिती तुला देणार नाही, तिला दाखवणार नाही। तर त्याच्यामुळे मग मी म्हटले याच्यावर काही ऑब्जेक्शन नाही का। मी माहिती अधिकाराखाली पण टाकलं तरी पण तिने दाखवलं नाही। तिने डायरेक्ट लिहून दिलं की मी आपली वैयक्तिक माहिती दाखवत नाही। त्याच्यावर ठाम राहून त्यांनी दुसरा निर्णय न घेता तिला सरळ थेट नियुक्ती लेटर देऊन दिला आणि ती जॉईनिंग झाली 2 मे पासून। नंतर मी तिच्यावर CDBO वरती पण गेली, CDBO कडे पण की तुम्ही माझं समाधान न करता तुम्ही कसं केलं। CDBO ऑफिसला नाही। जेवढे दिवस गेली मी तेवढे दिवस तिला नियुक्ती लेटर दिल्यानंतर लगातार 3 ते 4 दिवस CDPO गायब ऑफिसमधून।